गण्या वस्त्र अजून आलं नाही वाटतं. अहो नाही ना दादा, केव्हापासून वाट बघतोय. काय माहित कुठल्या दुकानावर गेले, आणि माझा फोन पण नाही उचलते दादा. अच्छा अच्छा, लय लांब गेलाय वाटतं. मी काय बोलतो, तू येईपर्यंत आपण 2-2 कटिंग घेऊया का मस्तपैकी. हा अहो नाही, वस्त्रा दादा आले की घेऊ आम्ही 4 वाजता चहा. अरे तुझा दादा येईल तेव्हा हे काम करे घे. हे 20 रुपये घे, जा आपल्याला 2 मस्त स्पेशल कटिंग घेऊन ये जा. बरं, एवढं दुकानाकडे लक्ष द्या बरं का. आलोच मी. आणि हा, सगळ्यात मेन तो कोट तेवढा सांभाळा बरं का दादा. नाही तर दादा माझ्यावर ओरडतील. हो हो, कोट सांभाळतो मी, सांभाळतो कोट. जा आलोच. हा कोट. वस्त्र्या, तू श्रद्धाला प्रपोज करायला चाललास काय? तेही हा कोट घालून, शेंट मारून. आता ना बघतोस तू श्रद्धाला कसा प्रपोज करतोस ते. ही पावडर तुझ्या कोट मध्ये टाकल्यावर ना, मी बघतो कुठल्या हाताने तू तिचा हात हातात धरतोस ते. वस्त्र्या, मजा येणार. आज मैं बताऊंगा, मेरे दिल का राज खोलूंगा, आज मैं तो जाऊंगा मेरे दिल की बात. ए नंद्या, अरे तू बाबा इथं काय करतो रे? मी ते केस कापण्यासाठी आलेलो. देणार केस कापून पटकन? अरे सांगितलं ना बाबा, आता उद्या कापतो उद्या. ए नाही उद्या नको, आज दे ना पटकन कापून. सांगितलं बरं बरं, इतकं अर्जंट आहे का तुझं? मग गाण्याला कापा. अरे फॅल तू कापतो, तू कापून दे. अरे पण गाण्या कुठं गेला? तू दे ना कापून पटकन. अहो येत आहे मी, चहा घ्यायला गेलतो. या वेळेला या वेळेला चहा पितात? ए वस्तर आहे, त्याला काय बोलू नको रे. मी त्याला सांगितलं चहा घेऊन ये, मला तलप लागली होती चहाची. तू चल केस कापून दे ना मला. ए नंदे, सांगितलं ना मला टाइम नाही म्हणून. महत्वाचं काम आहे, मला बाहेर जायचं आहे. आणि तुझं अर्जंट असेल ना तर गाण्याला सांगतो गाण्या कापून दे. बस 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 पटकन बस. नाही मी तुझा जिगरी मित्र आहे, जिगरी. आणि जिगरी मित्राला सोडून तू बाहेर तुझं काम करायला चाललायस? एवढं महत्वाचं काम आहे तुला बाहेर? अरे देव, गिराईक हा देव असतो, देव. आणि तू देवाला बाहेर द्यायला सांगतोस, तू देवाचा अपमान करतोस. काय वाचताना काय करतो? असं नाही, बाप लागेल तुला केस काप. देवा, आज मी तुझा उपास पकडलाय. आणि उपासाच्या दिवशी मी कटिंग करत नसतो, तेव्हा आपण प्रस्थान करावं. नाही देवा, प्रस्थान करा तुम्ही. काय गेला आज नाही? अरे चला चहा, चला 30 रुपये दिले चहा. कन्या, आज तुमचं विसर्जनच करतो जा. आज मैं बताऊंगा उसको दिल की बात. हे कन्या, मी काय म्हणतो, मी कपडे बदलतो, जरा बाहेर जाऊन राखण करा. बरं. मैं तुझको दुल्हनिया बनाऊंगा. यस ब्रो, चलो. ओहो, तर मी काय म्हणत होतो, पण अप्पा तुमचं तर लव्ह मॅरेज आहे ना, मग ते बघण्याचा कार्यक्रम वगैरे? आमचा लव्ह अरेंज मॅरेज. आधी आहे ना, मीला कॉलेजमध्ये प्रपोज केलं. नंतर ही काय म्हणाली, घरी येऊन तुम्ही मागणी केला, म्हणून मी तिच्या घरी जाऊन रीतिरिवाजाने लग्नासाठी विचारलं. ते तुम्ही प्रपोज कसं केलं? हो, केलं होतं ना, एकदम फिल्मी स्टाईलने. म्हणजे कसं? त्याचं काय झालं हे मला सांग शिवा, तू काय विचारतोय मला? नाही म्हणजे तुला मला प्रपोज करायचंय की काय? सॉरी, ते घास लहा. नाही, मला कोणाला प्रपोज नाही करायचंय. मी आपलं असं सहजच विचारलं. ते तुमच्या काळात ते प्रपोज वगैरे तुम्ही केलं, म्हणजे ते कसं केलं ते जरा जाणून घ्यायचं होतं बस. कसं केलं प्रपोज? कसं आहे शिवा, पूर्वी आहे ना हल्लीसारखं नव्हतं.
कुणी आवडलं की लगेच प्रपोज केलं. धीर एकवटून कोणी बघत नाही ना, कोणी ऐकत नाही ना, हे बघून हे चेक करूनच आम्हाला प्रपोज करायला लागायचं. हल्ली काय ना, लोक ऑनलाईन पण प्रेम व्यक्त करतात आणि प्रेमात पडतात. आमच्या वेळी प्रपोज करण्याची आणि प्रेम व्यक्त करण्याची स्टाईल वेगळी होती. तुला सांगतो शिवा, विजयलक्ष्मी एकदा देवळात गेली आणि मी तिच्याबरोबर तिची मैत्रीणही होती. मी तिला तिथेच गाठलं. धीर एकवटून तिच्या केसात अबोली फुलांचा गजरा माळून देवासमोर म्हटलं, विजयलक्ष्मी, तू मला आवडतेस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आज देवाच्या साक्षीने सांगतो, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. असं म्हटल्यावर आहे ना, ती हसली. मी मनात म्हटलं, हसी म्हणजे फाशी. आणि त्या देवळातूनच खरी लव्ह स्टोरीला आमची सुरुवात झाली. अयो काय हे, काय बोलताय तुम्ही पोरांच्या समोर? काय झालं? खरं तेच बोलतोय, घडलं तेच बोलतोय. आता गप्प बसून जेवा बघू. पुरे झाल्या तुमच्या जुन्या प्रेमाच्या गोष्टी. विजयलक्ष्मी, प्रेम कधी जुनं होत नसतं. ते रोज आपल्या माणसात नव्याने उलगत जातं. हो माहित असतं. जेवा आता तुम्ही. माझे धर्मेंद्र आणि हेमा मालिनी आहात तुम्ही. शक्ती, काय रे, काय झालं? अरे शिवा, काय नाही, ते जरा मगच घशात राहिलो होतं. अरे काय लक्ष कुठे आहे तुझं? नीट जेवणावर लक्ष ठेव. पुन्हा ठसका लागेल ना. असं सारखं सारखं ठसका लागणं चांगलं नसतं. देवळात प्रपोज, ही तर देवाला मानत नाही, देवळात जात नाही. मग मी माझ्या प्रेमाची कबुली कशी देऊ? दुसरी ट्रिक, दुसरा काहीतरी मार्ग बघावा लागेल.